नमस्कार. लोकमत भक्तीमध्ये आपले स्वागत आहे. आपण असं ऐकलं आहे की आपल्या हातामध्ये आपले भविष्य आहे. हेच भविष्य आपल्याला कसे समजणार? ह्यातच येतं पामिस्ट्री म्हणजेच हस्तसामुद्रिक शास्त्र. हे शास्त्र कसं चालतं आणि त्याबद्दल आपण अजून काही आज जाणून घेणार आहोत. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर सागर पटवर्धन. नमस्कार डॉक्टर. लोकमत भक्तीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पामिस्ट्री या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर तुम्ही काय सांगाल? आम्ही बऱ्याच वेळेला असं ऐकलं आहे की सामुद्रिक शास्त्र आणि हस्तसामुद्रिक शास्त्र, तर नक्की ह्यामधील फरक काय? सामुद्रिक शास्त्रामध्ये संपूर्ण शरीरामध्ये जी म्हणजे आपलं कपाळ असेल, भुवयांची स्टाईल असेल, आपलं नाक असेल, कान असेल, असं शरीरामध्ये जे सगळे अवयव किंवा त्याचे ठेवण ह्याच्यानुसार त्या माणसाचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेण्यासाठी हे सामुद्रिक शास्त्र आहे. 11व्या शतकामध्ये दुर्लभ राज नावाचा राजा होता. त्याला ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होता. त्यामुळे त्याने अनेक त्याच्या शिष्यांना ठिकठिकाणी माहिती गोळा करायला पाठवलं आणि मग लोकांचं आयुष्य पाहून या लोकांनी काही टिप्स लिहून काढल्या किंवा काही इनपुट्स लिहून काढले आणि त्या सगळ्याचं जे झालं तयार त्याला सामुद्रिक शास्त्र म्हणतात. तसंच कार्तिकेय म्हणजे जे शंकराचे पुत्र होते त्यांनीही हे सामुद्रिक शास्त्र लिहिलं, असं स्कंद पुराणात लिहिलेलं आहे. आणि नंतर ते त्यांनी समुद्रात टाकून दिलं म्हणून सुद्धा त्याचं नाव सामुद्रिक शास्त्र म्हटलं जातं. पण लॉजिकली मला असं वाटतं की आता आपण ह्या काळामध्ये एकमेकांना पाहू शकतो, पण त्या काळामध्ये कदाचित तसं नव्हतं. तर मग एखाद्याला सामुद्रिक शास्त्रामध्ये संपूर्ण शरीराचाच उल्लेख आलेला आहे. आपल्याकडे एक सिद्धांत आहे, यत पिंडी तत ब्रह्मांडी. म्हणजे एका मातीच्या छोट्या कणामध्ये तुम्ही जे जाणून घेऊ शकता ते सगळं तुम्हाला त्या शेतामध्ये काय आहे ते समजू शकतं. सेम वे तुम्ही हातावर जर फोकस केला तर तुम्हाला संपूर्ण आयुष्य पण समजू शकतं. सो हात कन्व्हिनियंट होता बघायला. स्त्रियांचा हात पण बघणं सोपं होतं त्या कारणामुळं. आणि नाडीशास्त्रामध्ये आयुर्वेदामध्ये नाडी बघणं पण सोपं होतं. त्यामुळे मग त्यांनी काय केलं, फोकस केला हातावर आणि मग हस्तसामुद्रिक शास्त्र ही सामुद्रिक शास्त्राची एक ब्रँच आहे ती सुरू झाली. आणि ती कन्व्हिनियंट असल्यामुळे ती जास्त फेमस झाली. नाहीतर माणसाच्या कपाळाकडे बघून त्याच्या चेहऱ्याकडे बघून अजूनही काही भविष्य सांगणारे लोक आहेत, फेस रिडिंग जे करतात. तर हा फरक आहे की तसं म्हटलं तर तो त्याचाच भाग आहे. पण हस्तसामुद्रिक हे बघण्यासाठी कन्व्हिनियंट असल्यामुळं मग हस्तसामुद्रिक शास्त्राची डेव्हलपमेंट खूप जास्त झाली ॲज कम्पेअर टू सामुद्रिक शास्त्र. अच्छा. तर मग सर हे शास्त्र समजणारे असे कोण अधिकारिक मार्गदर्शक आधी होऊन गेलेले आहेत? एक तर मी तुम्हाला सांगितलं की कार्तिकेय यांनी स्वतःच हे स्कंद पुराण लिहिलं. दुर्लभ राजा आहे. महाराष्ट्रामध्ये नवाथे म्हणून एक जण आहे, त्यांनी ह्याच्यावर खूप चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याला आपण म्हणू वेस्टर्न कंट्रीमध्ये किरो, ह्याचं नाव मला वाटतं सगळ्यांनाच माहिती आहे, प्रसिद्ध आहे. किरो ऍक्च्युली त्याला येणाऱ्या एका विशिष्ट विद्येमुळे आपण ज्याला म्हणू की इम्पल्सिव्ह किंवा इंट्युशनच्या माध्यमातून तो भविष्य सांगायचा रादर दॅन अनालिसिस. तर विल्यम वेनहम नावाचा जो एक पामिस्ट होऊन गेला अमेरिकन, 1905 मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये 40 वर्ष रिसर्च करून हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टीचं डिटेलिंग केलं. मला वाटतं की ही इज द हिरो की ज्यांनी हे ऍक्च्युली नुसता विश्वास न ठेवता प्रॅक्टिकली सगळं करून बघितलं. त्यामुळे ह्या लोकांची नावं येणं महत्वाचं, कारण हे आपल्याला आपली ट्रॅडिशन, आपली परंपरा आणि आपल्याला इन्स्पिरेशन म्हणून ह्यांना आपण घेऊ शकतो. त्यामुळे ह्या लोकांचं नाव तर निश्चितपणे येईल नक्कीच. आणि अजून पुष्कळ आहेत, मे बी मला माहित नाही, पण हे तर मेनली 3 लोक मला माहिती आहेत. जेव्हा आपण हस्तसामुद्रिक शास्त्र याबद्दल बोलतो किंवा पामिस्ट्री या विषयावर बोलतो तेव्हा आपल्या हातावरील रेषा नक्की काय दर्शवतात आणि ते आपल्याला काय काय समजण्याची मदत करते? हस्तसामुद्रिक शास्त्रामध्ये तसं बघायला गेलं तर सगळ्याच गोष्टी आपण धरू शकतो. पण जनरली लोक ज्याच्यासाठी उत्सुक असतात त्याच्यामध्ये करिअर आपण म्हणू, मॅरेज लाईफ, फायनान्शियल कंडिशन, करिअरचा जो पाथ आहे तो, हेल्थ आणि हेल्थ रिलेटेड गोष्टी, या गोष्टी मेनली समजतात. पण माझा इंटरेस्ट म्हणजे हे तर मी सांगतोच, पण माझा इंटरेस्ट याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टीकडे आहे. तो म्हणजे माणसाचे वीक पॉइंट्स आणि स्ट्रॉंग पॉइंट्स. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. समजा आपण एखाद्याचा हात असा पकडला आणि ही बोट मागच्या बाजूला दाबली. ज्या व्यक्तीची बोट खूप जास्त मागे जात नाही प्रेशर देऊन सुद्धा,
त्या व्यक्तीच्या हाताला आपण स्टीफ हँड म्हणतो. आता मी दाबतो, हम्म, हात मागे जातो, मीडियम, हम्म, आणि काही लोकांची खूप जातात. बरोबर. सो ज्याचं स्टीफ हँड आहे तो व्यक्ती परिस्थितीशी अडॅप्ट करू शकत नाही. नाही करू शकत. ही इज व्हेरी स्टबॉर्न. सबळ. आता ह्याचा चांगला अर्थ असा, ही इज व्हेरी डिटरमाइंड अबाउट व्हॉट ही वॉन्ट टू डू. सो कुठलेही जे चिन्ह आहे किंवा लक्षण आहे ते वाईट किंवा चांगलं नाही आहे, जजमेंटल असू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला अशा पोझिशन मध्ये आहे की त्याला आपल्या मतावर किंवा आपल्या ओपिनियनवर ठाम राहायचं, तर वी वॉन्ट स्टीफ हँड. करेक्ट. डिटरमाइंड. पण आता तुम्हाला असं धरून चला, सेल्स पर्सन आहे किंवा मार्केटिंग आहे, त्याला माहित नसतं, तो अचानक त्या ठिकाणी येतो आणि त्याला काही चेंजेस करायला लागतात. देन वी वॉन्ट फ्लेक्झिबल पर्सन्स. राईट. किंवा मॅरेज मध्ये एकाचा तरी फ्लेक्झिबल हात पाहिजे. बरोबर. दोघांचा स्टीफ हँड असेल तर सम हाऊ प्रॉब्लेम्स येतात. तसंच हाताचा आकार असतो, आकारामध्ये पण बरेच गोष्टी. फॉर एक्झाम्पल, फायरी हँड मध्ये आपण बघू शकतो की हाताचा जो बेस आहे तो छोटा असतो आणि जसं आपण वर जातो तसा तो वाढत जातो. बरोबर. तर आयुष्यामध्ये नवीन गोष्टी एक्सप्लोर करणे, म्हणजे 4 लोक ज्या पाथने जातात त्याच्यापेक्षा वेगळ्या पाथने जाणं, हे फायरी हँडला आवडतं. म्हणजे ओरिजिनल आणि इंडिपेंडंट गोष्टी करायला आवडतात. म्हणजे फायरी हँड म्हणजे ज्यांचा मनगट छोटा आहे. नाही, मनगटाच्या ठिकाणी छोटा भाग असतो जेव्हा आपण असं मोजतो, विड्थ, आणि त्यानंतर हात जसा वर जातो तसा तो असा वाढत जातो, वाईड. मग असा एखादा व्यक्ती आहे की जो डेस्क जॉब करतो, पण त्याला त्या जॉब मध्ये इंटरेस्टच नाहीये. त्याला असं वाटतं की वेगवेगळ्या ठिकाणी जावं, गोष्टी एक्सप्लोर कराव्यात, समजून घ्यावं, जग बघावं, प्रवास करावा. तर ते इन्स्पिरेशन ते दबलेलं राहतं, कारण त्याला असं वाटत असतं की आपण करतोय जे समाजाने सांगितलं तेच मी करायला पाहिजे. पण तो जेव्हा माझ्याकडे येतो तेव्हा मी त्याला विचारतो, तुझा फायरी हँड आहे, तुला असं गोष्टी आवडतात का? देन तिथं गोष्ट चेंज होते. मग ऑब्व्हियसली मी असं नाही सल्ला देणार की तुझं जॉब सोडून जा, बरोबर, कारण त्याची फॅमिली आहे. पण मी त्याला हे सांगतो की दिस इज द ओरिजिनल इन्स्पिरेशन यू हॅव, यू मस्ट फॉलो दॅट. सो ऍटलिस्ट महिन्यातनं 2 दिवस तरी तू अशा गोष्टी एक्सप्लोर कर, विच विल मेक अ बॅलन्स. कारण तुमचा हात ही तुमची मेंटॅलिटी दाखवतो, आणि ही जर मेंटॅलिटी तुमच्या कामाशी, तुमच्या लाईफस्टाईलशी मॅच होत नसेल तर समहाऊ रेझिस्टन्स तयार होतो. फॉर एक्झाम्पल, अजून एक प्रकारचा हात आहे, त्याला आपण म्हणतो स्क्वेअर हँड. म्हणजे जर पाम जर बघितला तर तो ऑलमोस्ट स्क्वेअर असतो, म्हणजे सगळ्या बाजूनी आयताकृती. अशा लोकांना सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवायला आवडतात. ऑब्व्हियसली ॲज अ ऑफिस किंवा एखादा डॉक्टर असेल किंवा एखादा इंजिनियर असेल किंवा एखादा इंटेरियर डेकोरेटर असेल, तुम्हाला पाहिजेच तसा हात. पण हाच हात जर एखाद्या कला क्षेत्रामध्ये असेल तर लाईक ही इज ॲक्टिंग, आणि ॲक्टिंग करताना समजा स्टेजच्या खालनं कुणीतरी वेगळाच रिप्लाय दिला तर तुम्हाला त्या क्षणी तिथे विचार करून उत्तर द्यायचं. स्पॉन्टेनियस रिॲक्शन, इम्पल्सिव्हनेस हा काहीच राहत नाही त्यांना, सगळ्या गोष्टी. सो मग असा व्यक्ती जर असेल तर त्याला सांगता येतं की बाबा तू कमर्शियल म्हणजे कॉमर्समध्ये जा, दिस इज युअर एरिया. सो माणसाच्या, आता मी तुम्हाला 2 सांगितले, अशी 24 प्रकारचे लक्षण आहेत जे हातामध्ये हस्तलक्षणशास्त्र आपण म्हणतो त्याच्यामध्ये समजतात, आणि त्याच्यामुळे माणसाची ओरिजिनल इन्स्पिरेशन्स काय आहेत हे आपल्याला समजू शकतं, विच हेल्प्स हिम टू इम्प्रूव्ह हिमसेल्फ. कारण तो दबलेला असतो, त्याला समजलं काय करायचं तर तो डेफिनेटली पुढे जाऊ शकतो. सो जेव्हा आपण हात कोणाला दाखवतो, जेव्हा आपण हात पाहतो, तेव्हा नक्की कुठला हात पाहावा असं ऐकण्यात येतं की लेडीजचा, महिलांचा डावा हात पाहावा, आणि असं काही खरंच असतं का? हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो, कारण हे कॉमन कन्फ्युजन आहे. याच्यामध्ये टाइम हा फॅक्टर इथं काम करतो. पहिल्यांदा आपण असं धरून चालू, उजवा हात हा राईट हँडेड माणूस आहे, पुरुष स्त्री आपण त्याचा विचार नको करायला, एक राईट हँडेड माणूस आहे, त्याच्यामध्ये त्याचा उजवा हात ते दाखवू शकतो की जे त्याचे इन्स्पिरेशन्स आहेत, आणि तो त्याच्या स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, शिक्षणावर, अनुभवावर काय करू इच्छितो हे त्याच्या उजव्या हातावर. अच्छा. रेषांच्या प्रत्येक व्यक्तीच्या, महिला, राईट हँडेड पर्सन, मेल फिमेल डझंट मॅटर. आणि मग लेफ्ट हँडेड असेल तर लेफ्ट हँडवर त्याचा नॅचरल कोर्स ऑफ लाईफ असतो. नाही, पण ती व्यक्ती लेफ्ट हँडेड असेल तर सांगतो ना की पहिल्यांदा राईट हँडेडचा आपण बघू. बरोबर, चालेल. त्याच राईट हँडेड माणसाचा लेफ्ट हँड जो आहे तो त्याचा नॅचरल कोर्स ऑफ लाईफ दाखवतो. म्हणजे मी एक उदाहरण देतो. समजा माझ्याकडे अशी परिस्थिती आली की बरेच प्रेशराइज सिच्युएशन मध्ये मी काम करतो,
तर आयदर मी त्याच्यामध्ये सरेंडर करतो, डिप्रेस होतो आणि त्याच्यातनं बाहेर पडतो. दिस इज माय नॅचरल कोर्स. राईट हँडेड पर्सन असेल आणि त्याच्या उजव्या हातामध्ये चांगल्या रेषा असतील तर तो ह्याच परिस्थितीमध्ये बदल करण्यासाठी स्वतः स्किल डेव्हलप करतो आणि त्या परिस्थितीला भेदून जातो. म्हणजे पुरुष असू दे स्त्री असू दे, राईट हँडेड माणसाचा राईट हँड हा ऍक्टिव्ह हँड आहे आणि लेफ्ट हँडेड पर्सन मध्ये एक्झॅक्टली उलट, त्याचा लेफ्ट हँड हा ऍक्टिव्ह हँड आहे आणि राईट हँड हा पॅसिव्ह हँड आहे. सो एखादा राईट हँडेड व्यक्ती तुमच्याकडे आला तर त्याच्या डाव्यापेक्षा उजव्या हातामध्ये जर रेषा इम्प्रूव्ह आहेत तर हिज लाईफ इज इम्प्रूव्हिंग. त्याला जे मिळालंय ते त्याच्या डाव्या हातात आहे. म्हणजे समजा मला बँक बॅलन्स मोठा मिळाला, तो माझ्या डाव्या हातात दिसेल, पण मी त्याचा गैरवापर चुकीच्या गोष्टींकडे करत असेल तर ते माझ्या उजव्या हातात दिसेल जर मी राईट हँडेड असेल. आणि ह्याच्या मागची कन्फ्युजनची भूमिका अशी आहे की एक 500-1000 वर्षांपूर्वी महिलांचं जे मेन काम होतं ते फॅमिली सांभाळणे वगैरे या गोष्टी होत्या. बाय द पिरियड ऑफ टाइम महिला आता कदाचित पुरुषांपेक्षा पुढेच आपण म्हणू शकतो, एक पाऊल पुढे गेलेला आहे. म्हणून मग आता त्यांच्यामध्ये डावा आणि उजवा हा भाग राहिलेला नाही. एखादी फिमेल जेंडर राईट हँडेड असेल तर त्यांचा राईट हँड बघितला पाहिजे, डझंट मॅटर. लेफ्ट हँड त्यांच्या बाबतीत फक्त पॅसिव्ह गोष्टी. आता पॅसिव्ह मध्ये काय काय येतात तर नातेसंबंध, सासू सासऱ्यांशी असणारे संबंध, पतीशी असणारे संबंध, नातेवाईक. इथे आपण खूप नॅचरल असतो. आता हेच आपण जर तुम्ही ह्याच्यात गेला ऑफिसमध्ये, तुम्हाला नॅचरल वाटले सगळ्याच गोष्टी तुम्ही करता असं नाही, तुम्ही चेंज करता स्वतः. दॅट इज ऑन द राईट. अच्छा. तर आता पण असंही ऐकण्यात येतं किंवा गैरसमज आहे की काय आहे तेच तुम्ही सांगा, की आपलं वय जसं वाढत जातं तसे आपल्या हाताच्या रेषा बदलतात. तर मग ते नक्की काय दर्शवतं किंवा आपण तेव्हा कसं हेल्प घेऊ शकतो? आता तुम्ही लहान बाळाच्या हातांमध्ये बघितलं, म्हणजे अगदी जन्मल्यानंतर 1 तासाच्या बाळाच्या हातात बघितलं तरी रेषा दिसतात. हो. आणि 70 वर्ष 80 वर्ष माणसाच्या हातात रेषा दिसतात. सो रेषा अवेलेबल आहेत सगळ्यांच्या हातात. बरोबर. साधारणपणे माझ्या अनुभवानुसार 20 ते 22 वर्षापर्यंत माणसाच्या हातावरच्या रेषा चेंज होत असतात. कारण माणसाचे जे इन्स्पिरेशन्स असतात ते चेंज होतात. बरोबर. वे ऑफ थिंकिंग चेंज होतो. आजूबाजूचे जे सर्कमस्टन्सेस असतात ते त्याच्यामध्ये चेंजेस करतात. सो तो चेंज होतो. आणि 20-22 वर्षानंतर ज्या रेषांचा कोर्स असतो तो जनरली बदलत नाही. आता मी 20-25 वर्ष काम करतोय, मला 2-3च हात दिसले की ज्यांच्यामध्ये हा टोटल चेंज झाला. अच्छा. मोस्ट ऑफ द टाइम आपण म्हणू 99% 22-23व्या वर्षी ज्या हाताचा फॉर्मॅट असतो तो राहतो, तो शेवटपर्यंत तसाच राहतो. म्हणून जनरली मग जी 19-20 वर्षाच्या ग्रुप मधली लोक येतात त्यांची पत्रिका किंवा हाताची लक्षणं जी चेंज होत नाही, लाईक स्क्वेअर हँड, त्याच्यावर आपल्याला जास्त भर द्यायला लागतो. पण जे इव्हेंट्स लाईन्सनी दाखवले जातात ते आपल्याला रेफर करता येऊ शकत नाही कारण तो चेंज होतो. सो असा त्याचा अर्थ घ्यायचा असतो. पण तुमच्या प्रयत्नांनी कधी कधी रेषा चेंज होऊ शकतात. असंही दिसलंय, समजा एखाद्याची आपण आता पुढे बघूयाच की मस्तक रेषा म्हणजे त्याची मेंटॅलिटी दाखवणारी रेषा, ती जर अशी आहे की ती खाली जाणारी आहे तर त्या व्यक्तीची मेंटॅलिटी डिप्रेस्ड आहे, तो ओव्हर थिंकिंग करतोय, ओव्हर वरी करतोय. आता हे जर आपल्याला दिसलं आणि आपण त्याला योग्य वेळी गायडन्स दिला तर कदाचित त्याची रेषा तशीच राहते पण त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. तर हेही बघायला पाहिजे की एकदा रेषा तशा असतील तर परमनंटली नेचर तसंच होईल असं काही कंपल्सरी नाही. मग हे आता जे तुम्ही म्हणालात की मस्तक रेषा, तर त्या मस्तक रेषेचं नक्की महत्व काय आहे? आपल्या हातामध्ये वेगवेगळ्या लाईन्स आहेत. लाईफ लाईन आहे, हेड लाईन आहे, म्हणजे जीवन रेषा, मस्तक रेषा. मस्तक रेषा ही म्हणजे त्याला आम्ही म्हणू प्रॅक्टिकल इंटेलिजन्स. 2 प्रकारचे इंटेलिजन्स आहेत. एक तर इंटेलेक्च्युअल जो आपण अनालिटिकल, म्हणजे आपण माझ्या भाषेमध्ये मी त्याला एज्युकेशनल इंटेलिजन्स म्हणतो, जो हाताचा आकार, रंग, स्पर्श ह्याच्यावरनं आम्हाला समजू शकतो. फॉर एक्झाम्पल मागाशी मी सांगितलं स्क्वेअर हँड आहे. स्क्वेअर हँड असणारी मुलं ही जनरली प्रत्येक गोष्ट टाइमली शेड्यूल करून करते. पण हेडलाईन हे दाखवतं की हा सगळा इंटेलिजन्स प्रॅक्टिकली कसा अप्लाय करतोय. अच्छा. म्हणजे एखादा माणूस सायंटिस्ट असू शकतो पण तो कॉमन सेन्स मध्ये गडबड असू शकतो. आणि एखादा स्ट्रीट स्मार्ट असतो, त्याच्याकडे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असतो, ही टॉप, म्हणजे त्याला लोकांशी कम्युनिकेट कसं करायचं,
आपल्या फायद्याची किंवा दुसऱ्याच्या फायद्याची, ज्याला आपल्या साध्या भाषेत म्हणू आपण ग्रेट कॉमन सेन्स, रॅशनल थिंकिंग, रिअलिटी, ह्या सगळ्या गोष्टी मस्तक रेषेवर अवलंबून आहेत. आणि ही रेषा ही तुमची मेंटल हेल्थ दाखवते. इट्स लाईक फलक्रम. आपण जो सिसो असतो त्याचा जो फलक्रम असतो ते म्हणजे हेडलाईन आहे, आणि म्हणूनच ती हाताच्या पण मध्यभागी असते. सो तुमच्या हातामध्ये बरेच कॅरेक्टर्स दिसू शकतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्याच्या हातामध्ये एखादा उंचवटा असा स्ट्रॉंग असतो की जो दाखवतो की हा माणूस खूप अग्रेशन मध्ये त्याचं काम करेल. बरोबर. तर त्याची मस्तक रेषा चांगली असेल तर ते अग्रेशन तो कंट्रोल करू शकतो, किंवा जिथे योग्य ठिकाणी आहे तिथे वापरू शकतो. त्यामुळे हातामध्ये किती चांगल्या क्वालिटीज असतील तर हेडलाईन जर डिस्टर्ब झाली तर इट्स लाईक इम्बॅलन्स इन द पर्सनॅलिटी. सो माणसाची मेंटल हेल्थ ही जनरली मस्तक रेषेवरून पाहिली जाते. व्यावहारिक दृष्ट्या तुम्ही सगळ्या गोष्टींचा उपयोग कसा करणार हे मस्तक रेषेवरून आपल्याला समजू शकतो. आता तुम्ही उंचवट्यांचा उल्लेख केला, तर आपल्या हातावरील रेषांबद्दल आपण बोलतोय, तर हे उंचवटे नक्की काय असतात आणि ते त्यांचा काय संबंध किंवा ते काय दर्शवतात? हातामधल्या रेषा आणि उंचवटे ह्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. पहिल्या बोटाखाली जो भाग आहे त्याला आपण गुरुचा उंचवटा म्हणतो. मधल्या बोटाखाली जो भाग आहे त्याला आपण शनीचा उंचवटा म्हणतो. नंतर रिंग फिंगर म्हणजे अनामिका, त्याच्या खाली जो भाग आहे त्याला आपण सूर्याचा उंचवटा. करंगळीच्या खाली आहे त्याला आपण बुधाचा उंचवटा म्हणतो. नंतर हा संपूर्ण जो मधला भाग आहे, म्हणजे हा भाग आणि हा भाग आणि हा मधला सुद्धा, ह्याला आपण मंगळाचा उंचवटा म्हणतो. नंतर अंगठ्याच्या खाली आणि इथं जो भाग दिसतोय त्याला आपण शुक्र उंचवटा, आणि जो राहिलेला इथला भाग आहे त्याला आपण चंद्र उंचवटा म्हणतो. इथं राहू म्हणजे जो मध्यभागी आपण म्हणू की खड्ड्यासारखा असतो तिथं राहू असतो, आणि मनगटापाशी खालच्या बाजूला केतू असतो. असे 7 उंचवटे आहेत. आणि लाईन्समध्ये ही जी बघितलं तर ही लाईफ लाईन आहे, त्याला जीवनरेषा म्हणू आपण. मधनं खालनं वर जाते त्याला आपण भाग्यरेषा म्हणू. अशी जाते त्याला आपण मस्तक रेषा, आणि अशी जाते त्याला आपण हृदयरेषा म्हणू. हातामध्ये जवळजवळ 9 उंचवटे असतात. 9 ग्रहांचे 9 उंचवटे आपण असं धरून चालू. प्रत्येक बोटाखाली म्हणजे पहिल्या बोटाखाली गुरुचा उंचवटा आहे. अच्छा. म्हणजे तिथे एक एरिया असतो की जो फुगलेला असू शकतो, डिप्रेस असू शकतो. त्याच्यामध्ये एक ट्रायंगल असतो, त्याला सेंट्रल अँगल म्हणतात. तर तो ट्रायंगलची पोझिशन नुसार तो उंचवटा आपण आयडेंटिफाय करू शकतो. तो जनरली पहिल्या बोटाखाली असतो, पण तो स्लिप होऊ शकतो. तो इकडच्या उंचवट्याकडे जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतो, वर खाली जाऊ शकतो, आणि त्याच्यावर पण इंटरप्रिटेशन ठरलेली असतात. सो पॉइंट इज, पहिल्या बोटाखाली गुरु आहे, दुसऱ्या बोटाखाली शनी आहे, तिसऱ्या बोटाखाली सूर्य आहे, नंतर करंगळी खाली बुध ग्रह आहे. अच्छा. मंगळ आणि इथं या 2 साईडला जर बघितलं तर हे 2 मंगळ आहेत. आपण हा संपूर्ण एरियाच मंगळाचा म्हटला जातो. अंगठ्याच्या खाली जर बघितलं तर शुक्राचा उंचवटा आहे, आणि ही जी साईड आहे त्याला आपण चंद्राचा उंचवटा म्हणतो. मस्तक रेषा जी मध्ये आहे त्याच्या खाली राहू आहे, आणि बेसला जिथं ब्रेसलेट आपण म्हणतो, ब्रेसलेट लाईन्स किंवा रिस्ट जॉईंट असतो तिथे केतू असतो. आता हे जे उंचवटे असतात तेच ऍक्च्युली हस्तरेषा किंवा हस्तसामुद्रिक शास्त्रामधले इसेन्स आहेत. म्हणजे त्यांच्यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. दॅट इज इम्पॉर्टंट. फॉर एक्झाम्पल, प्रत्येक उंचवट्याच्या क्वालिटीज आहेत, आणि त्या क्वालिटीज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, फ्लॅट म्हणजे अजिबात नसणे, किंवा त्याच्यावर जर काही चिन्ह असतील तर त्या क्वालिटीज मध्ये चेंजेस पण होतात. फॉर एक्झाम्पल, गुरु म्हणजे पहिल्या बोटाखाली जे आहे, तर हा गुरुचा उंचवटा हा त्या माणसामध्ये काही क्वालिटीज आणि त्याची काही घटना म्हणजे सर्कमस्टन्सेस, इन्सिडन्सेस आणि क्वालिटीज अशा 3 प्रकारचे आणू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण गुरुचा उंचवटा बघू. गुरु हा जनरली स्पिरिच्युअलिटीशी जोडणारा प्लॅनेट आहे, इंडिपेंडंट थिंकिंगशी रिलेटेड प्लॅनेट आहे. गुरु हा दुसऱ्याला शिकवणे, लाईक अ टीचर. त्यानंतर गुरु हा फायनान्स मध्ये बघितलं तर फायनान्शियली व्हेरी गुड, म्हणजे ज्याच्या हातामध्ये गुरुचं बळ चांगलं आहे तो फायनान्शियली चांगल्या पोझिशन मध्ये जातो. हॅपीनेस ऑफ फॅमिली अँड चिल्ड्रन. सो तुम्ही एखादा हात पाहिला आणि तुम्हाला गुरुचा उंचवटा चांगला दिसला, त्याच्यावर एखादं शुभ चिन्ह दिसलं, स्ट्रेट फॉरवर्ड तुम्ही म्हणू शकता की या माणसाच्या लाईफमध्ये करिअर, मॅरेज, चिल्ड्रन हे एका लेवलला चांगल्या स्थितीमध्ये जातं.
ऑब्विसली बाकीच्या रेषा आणि उंचवटे हे त्याला क्रॉस करत असतील तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे हे एक आपण म्हणू की एकत्रित बघून तयार केलेलं चित्र आपण फायनली सांगू शकतो. पण मग हा उंचवटा जो असतो तो काही कॅरेक्टर्स आणि इन्सिडन्सेस दाखवेल आणि हे प्रत्येक उंचवट्याचे इन्सिडन्स, सर्कमस्टन्स आणि कॅरेक्टर हे वेगवेगळे आहेत आणि ह्याच्यामध्ये जो सगळ्यात स्ट्रॉंग असतो तो लीड करतो. अच्छा, तो लीड करतो म्हणजे त्या माणसाची पर्सनॅलिटी त्याला धरूनच असते आणि बाकीचे त्याला आयदर ऑपोज करतात किंवा सपोर्ट करतात अशा पद्धतीने. म्हणून मग आता तुमचा हात पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये पहिले कुठले मोठे उंचवटे की आपल्याला समजू शकते की या माणसाची दिशा कुठे आहे. बरोबर, असं त्याचा अर्थ. तर आता तुम्ही जे आता सांगताय त्याच्यात मला एक गोष्ट कळली की आपल्या हातामधील रेषा आणि उंचवटे हे बरंच काही दर्शवतात. तर आता बऱ्याच वेळेला आपण ऐकतो, फार पॉप्युलर आहे की लाईफलाईन किंवा आपली जीवनरेषा. तर ती नक्की कुठली आणि ती काय दर्शवते? जीवनरेषा सुरू होताना ह्या पार्ट पासून सुरू होते, म्हणजे एज ऑफ द हँड आपण म्हणू, आणि ती खाली खाली अशी आपल्या रिस्ट जॉईंट पर्यंत जाते, वरनं खाली त्याचा जी अशी ही कर्व वाली लाईन असते. ओके. आता जीवनरेषा पण ती आपली कुठल्या हाताची बघायची? सॉरी, राईट हँड की लेफ्ट हँड? म्हणजे जीवनरेषा ही कुठल्या हातात आहे? कारण दोन्हीकडे सेम दिसतात मला तर. आता याच्यामध्ये असं आहे की परत आपण त्याच मुद्द्यावर जाऊ. आर यू राईट हँडेड? आय एम राईट हँडेड. येस. मग तुमची राईट हँड मधली जी जीवनरेषा आहे ती ऍक्च्युअल फॅक्ट्स दाखवेल आणि लेफ्ट हँड मध्ये प्रॉबेबिलिटी दाखवेल. ओके. फॉर एक्झाम्पल आता पहिलं जीवनरेषा काय दाखवते ते आपण बघूया. चालेल. जीवनरेषा ही एक प्राणशक्ती दाखवते. प्राणशक्ती म्हणजे काय? तुमच्या बॉडीमध्ये म्हणजे सगळ्यांच्याच बॉडीमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्स असतात. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, एलिमेंटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम. आता या सगळ्या सिस्टीम एकमेकाला सिंक्रोनाइज मध्ये काम करतात. म्हणजे फुफ्फुसाने ऑक्सिजन घेतल्यानंतर जी सर्क्युलेटरी सिस्टीम मधलं हृदय आहे ते तिकडे रक्त पाठवतं त्याच वेळेला, मग रक्ताचं शुद्धीकरण होतं, ट्रान्सफर होतं. आता समजा हे दोन्ही सिस्टीम म्हणले आम्हाला नाही काम करायचं, आजार तिथंच सुरू होतो जेव्हा दोन सिस्टीम्स एकमेकाला सपोर्ट करत नाहीत काही कारणामुळे. बरोबर. सो ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये सिंक्रोनायझेशन ठेवण्याचं काम जे करतं त्याला आपण प्राणवायू म्हणतो किंवा प्राणशक्ती म्हणतो. आणि ती प्राणशक्ती वाहणारा जो चॅनल आहे त्याला जीवनरेषा म्हणतो. सो जीवनरेषा कुणाच्याही हातामध्ये जेव्हा डिस्टर्ब होते तेव्हा सिंक्रोनायझेशन बिटवीन सिस्टीम्स स्टार्ट होतं आणि त्याच्यानंतर हेल्थ इश्यूज त्या माणसाचे चालू होतात. सो जीवनरेषा प्रायमरीली तुमचे हेल्थ इश्यू दाखवतो. सेकंडरीली इट इज शोईंग युअर बॉडी. सो तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होता का? म्हणजे जसं म्हणजे मुंबईमध्ये नाही, पण तुम्ही मुंबईमधनं समजा US ला गेला तर तुमच्या आजूबाजूचे सर्कमस्टन्सेस चेंज होतात. सो हा जो मोठा चेंज आहे आणि तो जर परमनंट राहणार असेल तर तो जीवनरेषेमधला आपल्याला दिसतो. प्लस जीवनरेषा जेव्हा स्टार्ट होते तेव्हा आपलं कुटुंब, आपले आई वडील हे आपल्या आजूबाजूला असतात. तेव्हा स्टार्टिंग पॉइंट मध्ये जर काही निगेटिव्ह साईन्स असतील तर मग पहिल्या पार्टमध्ये जेव्हा आपण आपल्या आई वडिलांवर डिपेंड असतो त्या पार्टमध्ये आपली कशी स्थिती राहणार आहे, मधल्या पार्टमध्ये करिअरमध्ये कशी राहणार आहे, करिअरमध्ये म्हणजे तुमची ऍज अ फिजिकल हेल्थ, आणि मग लास्ट पार्ट. आता जे प्रश्न विचारणारे लोक असतात ते जनरली हे विचारतात माझी आत्ता तब्येत चांगली आहे पण शेवटी कशी राहील, कारण तोच महत्वाचा मुद्दा राहतो. बरोबर. मग शेवटी ती रेषा उत्तम असेल तर म्हातारपण पण चांगलं जाईल असं त्याच्यातला अर्थ काढतो. आता काही वेळेस तुम्हाला असं दिसू शकतं की आयुष्यरेषा म्हणजे जीवनरेषा मध्येच कट आहे पण ती माणसं खूप वर्ष जगू शकतात. आणि काही लोकांची पूर्ण आयुष्यरेषा आहे पण तो माणसाचा हात आहे तो ऑलरेडी डेड आहे, म्हणजे डेड माणसाचाच फोटो आहे तो. त्याचं कारण असं की जीवनरेषा हे शरीर दाखवतो, प्राणवायू वाहतोय तो दाखवतो, पण तुम्ही जिवंत आहे का मृत आहे हे कोण कसं ठरवतं? मेडिको लिगली जरी तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला तर ते म्हणतात तुमचं हृदय जेव्हा थांबेल देन यू आर डिक्लेअर्ड ॲज अ डेड. राईट. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जावं तुम्ही, हाऊ दे आयडेंटिफाय, ECG काढतात, तो प्लेन आला, ऑस्कल्ट करतात स्टेथोस्कोपनी, हृदय तुमचं बंद आहे, दॅट्स इट, डेड. सो हृदय रेषा ही ऍक्च्युली आपलं लाईफ स्पॅन दाखवते. लाईफ लाईन फक्त तुमची बॉडी ऍज अ हेल्थ. सो आपण त्याला एक सिंपल शब्द वापरू,
क्वालिटेटिव्ह एनालिसिस ऑफ लाईफ इज लाईफलाईन, नॉट द क्वांटिटेटिव्ह. किती क्वांटिटी आहे हे जीवन रेषेवरून नाही कळणार, पण क्वालिटी कशी आहे हे डेफिनेटली कळू शकतं. त्यामुळे ज्यांच्या हातामध्ये अर्ध्या रेषा आहेत त्यांनी काही घाबरायचं कारण नाहीये, तिथं काही त्यांचा एंड होणार आहे असं नाही. तर आता सर, जीवन रेषा म्हणजे जे लाईफलाईन आपण म्हणतोय त्याची वरती काही उपाय सुचवाल का? आता याच्यामध्ये एक मुद्दा मी ऍड करतो की आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण मगाशी उंचवटे बघितले, तर प्रत्येक उंचवटा एका विशिष्ट बॉडीच्या सिस्टीमशी संबंधित असतो. फॉर एक्झाम्पल मगाशीच आपण गुरुचा उंचवटा बघितला, त्याचा बॉडी मधला फॅट किंवा लिव्हर किंवा लंग्स या 3 सिस्टीमशी संबंध असतो. त्यामुळे गुरुचा उंचवटा अशुभ असेल, त्याच्यावर अशुभ चिन्ह असतील तर मग, आणि लाईफ लाईन पण डिफेक्टिव्ह असेल, डिफेक्टिव्ह म्हणजे ती रेषा सरळ न जाता वेडी वाकडी जाणे, खूप उथळ असणे, त्याला काही आडव्या रेषा असणे, दॅट इज डिफेक्ट, तर मग तो हेल्थ इश्यू त्या माणसाला होतो. सो आता याच्यामध्ये उपायाच्या दृष्टीने बघायचं झालं तर थोडंसं मी ऍस्ट्रॉलॉजी पण त्याच्यात रेफर करतो, कारण मी प्रॅक्टिस करताना इंटिग्रेटेड प्रॅक्टिस करतो, ऍस्ट्रॉलॉजी पामिस्ट्री दोन्ही. तर ज्योतिषमध्ये आपला जन्म जेव्हा होतो त्यावेळेस आपलं एक नक्षत्र असतं, बरोबर, आणि प्रत्येक नक्षत्राची एक देवता असते. जसं कुंभ राशीमध्ये शततारका नक्षत्र आहे, त्याची देवता वरुण ही आहे, किंवा अश्विनी नक्षत्र आहे, ऐकलं असेल, त्याची देवता आहे ती अश्विनी कुमार. तर प्रत्येक नक्षत्र देवतेची पूजा किंवा प्रेयर्स, त्याच्या संबंधी जे मंत्र असतात ते जर म्हटले गेले तर आरोग्यविषयी जो प्रॉब्लेम असतो तो मोस्ट ऑफ द टाइम तो कमी होतो. पण ते बघायला पाहिजे की नक्षत्र देवता कोण आहे आणि कुठल्या प्रकारचे मंत्र द्यायला पाहिजेत, कारण ते पण तुमचं नाव, नावरस अक्षर किंवा त्याला तो मंत्र धनी आहे का ऋणी आहे हे मंत्रशास्त्राचा एक भाग आहे, तो बघूनच आम्ही ठरवतो. आणि दुसरा उपाय जो सगळ्यात चांगलं काम करतो तो म्हणजे आयुर्वेदानुसार सुद्धा अग्नी म्हणजे पचनशक्ती हीच सगळ्यात महत्वाची राहते. कुठल्याही आजाराची जी सुरुवात आहे हे पचनशक्ती बिघडल्यामुळे ते आपल्याला माहिती आहे. अग्निहोत्र नावाचा जो एक सिंपल विधी आहे, हार्डली 2 ते 3 मिनिटं लागतात, तो जर फॉलो केला तर बरेच लोकांना हेल्थ इश्यूज कमी होतात. कारण अग्नीची उपासना म्हणजे खरं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कुठलाही आजार न होऊ देण्यासाठी उपासना. त्यामुळे या 2 उपासना मी आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे शारीरिक आरोग्य जे आपण म्हणू त्याच्यासाठी हे 2 उपाय आपण जनरली करतो. अच्छा, मग जेव्हा हे लाईफलाईन जीवन रेषा याबद्दल आपण बोलतो तेव्हा आपल्याला फर्स्ट शारीरिक आरोग्याचं बघायला. वा, छान. सर, तुम्ही मस्तक रेषेच्या उपायाबद्दल काही सांगाल का? मस्तक रेषेचा जेव्हा डिफेक्टिव्ह पार्ट दिसतो तेव्हा माणसाचं परसेप्शन किंवा सेल्फ कंट्रोल हा भाग बऱ्याच वेळा डिस्टर्ब राहतो आणि त्याला प्रॅक्टिकली ऍप्लिकेशन करता येत नाही. त्याच्यामध्ये प्राणायाम म्हणजे प्राणाला कंट्रोल करणारा प्राणायाम किंवा कंट्रोल्ड प्राण करायचा, श्वास घ्यायचा, त्यालाच आपण प्राणायाम म्हणतो, तो केल्यामुळं किंवा मेडिटेशन त्याच्यामुळे बरेच वेळा मस्तक रेषेमधले जे दोष असतात ते निघून जातात. सो जीवन रेषेसाठी काही उपाय, मस्तक रेषेसाठी उपाय. मस्तक रेषेसाठी अजून एक गोष्ट आहे, पत्रिकेमध्ये त्याला आम्ही धर्मदेवता म्हणतो. म्हणजे तुमच्या पत्रिकेत एक आत्मकारक ग्रह असतो त्याच्यावरनं धर्मदेवता कॅल्क्युलेट केली जाते. धर्मदेवता ही नेहमी विष्णूचं स्वरूप असतं, त्याची उपासना आणि त्याला फॉलो करणं हे तुमची ड्युटी. धर्म म्हणजे ड्युटी, ड्युटीफुलनेस म्हणजे तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करायला पाहिजे, ह्याला आम्ही ड्युटी म्हणतो किंवा धर्म म्हणतो. म्हणजे समजा तुमचं काम आहे इंटरव्ह्यू घेणं, तुमचा धर्म तुम्ही व्यवस्थित पाळताय का नाही, परफेक्ट करताय का नाही, तुमची धर्मदेवता तुम्ही ऍक्टिव्हेट केली, तो मंत्र म्हणून, दर्शन घेऊन, उपासना करून, तर मग त्या ठिकाणी तुमचं काम, तुमचा धर्म, तुमची ड्युटी तुम्ही परफेक्टली करता. सो मस्तक रेषा बिघडल्यानंतर आम्ही धर्मदेवता जनरली ऍक्टिव्हेट करतो. धन्यवाद सर. आजच्या भागामध्ये तुम्ही आम्हाला मानसिक आणि शारीरिक स्थिती ही आपल्या हस्तरेषांवरून कशी दर्शवते आणि त्यावर काही सोपे उपाय तुम्ही सुचवलेत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पामिस्ट्रीच्या मदतीने आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे सुधारू शकतो हे समजून घेतले. पुढील भागामध्ये आपण आपले आर्थिक आणि वैवाहिक जीवन कसे सुधारू शकतो ह्याबद्दल मार्गदर्शन घेणार आहोत. त्यासाठी पाहत राहा लोकमत भक्ती. धन्यवाद.